हाय गाईस, चला या. आज मी काय बनवत आहे ते तुम्हाला दाखवते. आज मी कोबीची भाजी घेतली आहे. ती चिरली. आता मी 5-10 मिनिटं भिजत ठेवली त्या कोबीला. आणि त्याच्याची साहित्य काय काय घेतले ते दाखवते. हे बघा, कांदा, मिरची आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे आणि टॅमॅटो. आणि तिकडे बघा, जिरा घेतलाय, हळद आणि मीठ. ते सगळं करून तुम्हाला दाखवते. ते बघा. चला, तापून द्या जरासं. टोप तापून द्या, मग तेल टाकू आपण. चला, आता तेल टाकूया. टोप तापलाय. ते- तेल तापलाय. आता आपण लसूण टाकूया. मग कढीपत्ता, थोडंसं जिरं टाकतो. आणि मग आता कांदा मिरची टाकून घेऊया. हो, त्या थोडंसं लाल होऊन द्या. थोडं. चला, आता टॅमॅटो टाकून द्या. थोडंसं नरम होऊन द्या. बघूया आता आपण टॅमॅटो शिजले का. आता हळद टाकून. चला, आता झाले ना टमाटर. चला, आता भाजी टाकून दे. थोडंसं 5 मिनिटांनी मीठ टाकायचं. थोडंसं बारीक गॅस करून थोडंसं वाफेत ठेवू. मिनिटं ठेवूया वाफ्यामध्ये. आणि मग 5 मिनिटांनी मीठ टाकूया. पाणी बिनी टाकायची काही गरज नाहीये. कोबीला पाणी सुटलेलंच असतं, म्हणून वाफेतच करायचं. बारीक गॅस करून पिळून घ्यायची वाफेत. बारीक गॅस करायचा आहे. झालंय का मग दाखवते तुम्हाला. आपण काढूया.
खूप छान शिजली आहे. बटाटा बघूया ना. बटाटे बी शिजलेले आहे. मस्त झाली आहे. सुटसुटीत भाजी झाली आहे. मस्त वाफेतच भाजी करायची. फक्त ताटात थोडंसं साधारण पाणी ठेवायचं, पण वाफेत करायची. तुम्हाला खाऊन दाखवणार आहे कशी झाली ती टेस्ट. गरम आहे गरम. हे बघा, मी तुम्हाला टेस्टी करून दाखवते खाऊन. मस्त झालंय. तुम्हाला माझी कोबीची रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.